आहे मिरचीचं लोणचं। आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं पाहणार आहोत। त्यासाठीचं साहित्य आणि कृती। आधी मिरच्या स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत। त्यानंतर ह्या मिरचीचे आपल्याला काप करायचा आहे, ते म्हणजे त्याला एक मधोमध चिरा द्यायचा आहे। विळीच्या साहाय्याने तो चिरा असा द्यायचा आहे की त्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल। मसाला भरण्यासाठी याप्रमाणे आपल्याला चिरा द्यायचा आहे बघा। या मसाल्यासाठी लवंग, मिरे, जिरे आणि मेथ्या यांना भाजून याला मिक्सरमध्ये काढलेलं आहे। मोहरीची पूड करायची आहे, मीठ, हिंग, या सर्व मसाल्यांचं प्रमाण आपल्याला स्क्रीनवर दिसेल। हा मसाला एकत्र करण्यासाठी एक मोठी परात घेतलेली आहे। त्यामध्ये मोहरीची पूड घातलेली आहे, मीठ, त्यानंतर मसाला, हळद, हिंग, त्यानंतर लिंबाचा रस, या सगळ्यांना एकत्र करायचं आहे। या लोणच्याची अगदी सुंदर टेस्ट येते आणि मित्रांनो, हे लोणचं ऑइल फ्री आहे। या सगळ्या मसाल्यांना एक जीव मिक्स करायचा आहे, सगळ्यांना एकत्रित करायचं आहे। आणि ज्या आपण मिरच्यांना काप दिले होते त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे। तुम्ही बघू शकता की हा कसा भरलेला आहे। तर ह्या मिरच्यांना मधोमध आपल्याला पूर्ण टचचा हा मसाला भरायचा आहे। बघा, ह्या मिरच्या भरलेल्या आहेत आणि ह्या मिरच्यांना एका स्वच्छ एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे। आणि उरलेला मसाला त्या बरणीमध्ये आपल्याला टाकायचा आहे। मसाल्याला भरल्यानंतर त्या मसाल्याला आपल्याला सगळीकडे पसरवायचं आहे। त्यासाठी त्या डब्याचं झाकण आपल्याला बंद करावं लागेल। तत्पूर्वी त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा आहे। याचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये। डबा बंद केलेला आहे। या डब्याला छान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला सगळीकडे पसरेल। आणि बघा मित्रांनो, आपलं मिरचीचं लोणचं तयार आहे। हे मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत।